गुरु म्हणजे जड. खरं तर जडबुद्धी शिष्याला तरलबुद्धी प्रदान करतो तो गुरु होय. उपदिशती, जो चांगले उपदेश करतो तो गुरु. काम, क्रोध, मोह, मत्सर, द्वेष, ईर्ष्या या सगळ्या मनोविकारांपासून जो दूर असतो तो गुरु. जो ज्ञानरूपी अमृताचे सिंचन करतो, गुरु सिंचने, तो गुरु. जो आपल्याला अंधकाराचं निवारण करतो बुद्धीवरच्या, म्हणजे निवारणे, गुरु निवारणे, तो गुरु. अशा प्रकारचा गुरु सापडणं खूप कठीण आहे, असं समर्थ रामदासांनी सुद्धा सांगून ठेवलं आहे की सतगुरु हा सापडणं खूप खूप कठीण आहे. आज कलियुगामध्ये गुरुपदासाठी जणू काही होड लागलेली आहे, चढाओढ लागलेली आहे. अथर्वशीर्षाने जे सांगितलेलं आहे की तुझा आत्मा हाच तुझा गुरु, आणि ते जे तत्व आहे, देवत्व आहे, ते तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी तू बसव. ते तत्व आत्म्याच्या ठिकाणी बसून आत्मरूपाने स्वतःकडून चुका कशा होणार नाहीत, सतसत विवेक बुद्धी वापरून चांगलं काय वाईट काय हे ठरवून, आणि अशा प्रकारे स्वतःचा उद्धार आपण जर स्वतः करू शकलो तर ते सगळ्यात चांगलं आहे या कलियुगामध्ये. कारण आपल्याला फसवी माणसं वरून फसवणारी आपल्याला मिळू शकतात. खरं तर 3 प्रकारचे गुरु आहेत: शिक्षागुरु, दीक्षागुरु आणि मोक्षगुरु. शिक्षागुरु म्हणजे सगळीकडे पाट्या टाकून बसलेले क्लासेसचे शिक्षागुरु. दीक्षागुरु की ज्याच्याकडे आपण एकाच गुरुकडे 10-10, 12-12 वर्ष एखादी कला, विद्या गुरुकुल पद्धतीने किंवा राहून शिकतो, सतत सातत्याने शिकतो, तो दीक्षागुरु. आणि मोक्षगुरु मिळणं किंवा शोधणं नाही सापडणार शोधून, कारण मोक्षगुरु जो आहे ना तोच तुम्हाला शोधतो, असं असतं. तर अशा प्रकारे या गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांना गुरु नाही आहेत त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं. अनेक जण मंदिरांमध्ये जातात, गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंकडे जाऊन आशीर्वाद घेतात. ही खूप चांगली परंपरा आहे. आप्तवचन आणि आप्तांना आपल्या संस्कृतीने खरोखर खूप मान दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये विनम्रता येते आणि ज्ञानाचा अहंकार आपल्याला राहत नाही. म्हणून अहंकाराचं निर्दालन करण्यासाठी, ज्ञानाची उपासना करण्यासाठी आपल्याला गुरूंकडे जाऊन आशीर्वाद घेणं गरजेचं आहे.